डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे बाय एलिमिनेटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट. इक्वेशन दिलेले y इज इक्वल टू C1 प्लस C2x इंटू e रेज टू x. C1 आणि C2 दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, म्हणजे 2 वेळा डिफरन्शिएट करावं लागणार आहे आपल्याला. तर आपण करूयात डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करताना yचं डिफरन्शिएशन येणार 1 आणि कम्प्लिटली डिफरन्शिएट होत नाही, म्हणून dy अपॉन dx इज इक्वल टू C1. इथे u v रूल अप्लाय करायचा आहे, तर मग C1 u तसाच ठेवूयात. C1 प्लस C2x. v म्हणजे e रेज टू x. e रेज टू एक्सचं डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह येणार e रेज टू x प्लस आता e रेज टू x ॲज इट इज राहील आणि इथं यूचं डिफरन्शिएशन होईल. C1चं डेरिव्हेटिव्ह येईल कॉन्स्टंट आहे म्हटल्यावरती 0 आणि C2x म्हणजे इथं एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल 1. C2 ॲज इट इज राहील. आता पहा C1 प्लस C2x इंटू ई रेज टू एक्स. C1 प्लस C2x इंटू ई रेज टू एक्स याची व्हॅल्यू आहे y. मग ही व्हॅल्यू फक्त इथं पुट करायची, बाकी ॲज इट इज लिहून घ्यायचं. dy अपॉन dx इज इक्वल टू मी इथं y येईल प्लस ई रेज टू एक्स C2. मग आपण याला असंही लिहू शकतो C2 इंटू ई रेज टू एक्स. आता काय करायचं, हे फर्स्ट झालं, इथं इक्वेशन नंबर 1 देऊ. एकदा डिफरन्शिएट झालं, पुन्हा एकदा डिफरन्शिएट करायचं आहे, याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊयात. आणि अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट, इथं सुद्धा आपण लिहायचं आहे, वी गेट काय मिळणार, dy अपॉन dxचं डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू yचं डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx प्लस C2 इंटू ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, ई रेज टू एक्सचं C2 तर कॉन्स्टंट आहे, C2 ॲज इट इज राहील आणि ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स. सिम्पली आता कंप्लीट झालेलं आहे, पण दुसरं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर सुद्धा C2 इलिमिनेट झालेलं नाही आहे. आपल्याला C2 इथं नको आहे, कारण आपल्याला काय फाइंड आउट करायचं, डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. मग काय करूयात, C2 ई रेज टू एक्स आपल्याला इक्वेशन नंबर 2 मध्ये दिसतोय, तर याला आपण इक्वेशन नंबर 3 नाव देऊ. आणि यातली जी C2 ई रेज टू एक्सची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू. कसं करायचं, dy अपॉन dx ट्रान्सपोज करून घेऊन इकडं जाऊ. मग काय येईल, d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस हे ट्रान्सपोज झालं dy अपॉन dx. इकडे पॉझिटिव्ह होतं म्हणून इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह झालं इज इक्वल टू C2 इंटू ई रेज टू एक्स. C2 इंटू ई रेज टू एक्सच्या जागी ही व्हॅल्यू पुट करूयात. मग आता इथं लिहायचं की पुट व्हॅल्यू ऑफ C2 e raised to x in इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये dy अपॉन dx ॲज इट इज येईल इज इक्वल टू y ॲज इट इज येईल. C2 e raised to xच्या जागी d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस dy अपॉन dx. d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस dy अपॉन dx आणि बाकी सगळं ॲज इट इज. ठीक आहे, आता याला फक्त सिम्प्लिफाय करूयात. d2y अपॉन dx आणि dy अपॉन dx आणि dy अपॉन dx इथं दोन्ही लाईक टर्म्स आहेत, तर सगळंच्या सगळं आपण एका बाजूला घेऊयात आणि दुसऱ्या बाजूला 0 राहील. 0 इज इक्वल टू y प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस dy अपॉन dx ॲज इट इज आणि हे इकडचं निगेटिव्ह ट्रान्सपोज होईल dy अपॉन dx. मग इथं काय राहील, हा 0 इकडच्या बाजूला लिहूयात, y प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस 2 dy अपॉन dx इज इक्वल टू 0. तर ऑर्डरप्रमाणे लिहून घेऊयात, इंडेक्सच्या पॉवरच्या डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस 2 इंटू dy अपॉन dx प्लस y इज इक्वल टू 0 अँड दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. हे आहे आन्सर आणि आपण इथं खाली लिहूयात, इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. Is the required differential equation. Done.